अमरावतीच्या चारही दिशांना उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा। जुना पूल हटवून सरळ आणि चौथा आधुनिक रस्ता उभारण्याची योजना अंतिम टप्प्यात। अमरावतीच्या सार्वजनिक विकासासाठी एक महत्त्वाचा म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला तत्वत मान्यता दिली आहे। हा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी खासदार अनिल बोंडे यांनी विशेष पुढाकार घेतला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला वेग आला आहे। शहर पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्थानिक व्यवसायांना देखील मोठे प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अमरावती पर्यटन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे। आधुनिक पायाभूत सुविधांसह शहराची ओळख नव्याने घडविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे। कोटी रुपये लागतात। 250 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे। तर तेवढ्या 250 कोटी रुपयाच्या एस्टिमेटमध्ये म्हणजे हायटेक रेल्वे स्टेशन आणि ह्या गोष्टी होऊ शकतील। महत्त्वाचं असं आहे की गाडगेनगरमधून येणारा माणूस त्याला त्या दुसऱ्या साईडनी एंट्री मिळेल आणि इकडे राजापेठ बडनेरावरून येणारा माणूस त्याला पोलीस स्टेशनच्या बाजूने एंट्री मिळेल। म्हणजे दोन एंट्रीज त्या रेल्वे स्टेशनला अतिशय चांगल्या तऱ्हेनं राहतील आणि त्यामुळं ट्रॅफिकचं कंजेशन खूप कमी प्रमाणात होईल। आणि म्हणून हा प्रस्ताव नितीनजी गडकरी इथं याच्या रोडमधले आणि ट्रॅफिकमधले एक्सपर्ट आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांना अतिशय चांगल्या तऱ्हेनं आवडला आणि हा प्रस्ताव आता पुढे दिल्लीच्या अधिवेशनामध्ये आम्ही अश्विनीजी वैष्णव यांना प्रेझेंट करणार आहे। याच्यामध्ये काही अडथळे आहेत, अडथळे नाही आहे असं नाही आहे की अडथळे हे आहे की इकडच्या भागाला थोडं अतिक्रमण आहे। रेल्वेची जागा आहे परंतु अतिक्रमण आहे। नंतर रेल्वेच्या त्यांनी जे रेल्वेवाल्यांनी सांगितलं की लोडिंग अनलोडिंग त्यांच्या गाड्यांचं मरम्मत करण्याची त्याची पण जागा त्यांनी आयडेंटिफाय केली आणि गोपालनगरपर्यंत ती जागा पुरेशी जागा उपलब्ध आहे। दुसरी अडचण अशी होती की रेल्वे स्टेशनची विड्थबद्दल ते साशंक होते या रेल्वे स्टेशनच्या विड्थबद्दल। तर त्यावरही त्यांना उपाययोजना हे प्लॅटफॉर्म वगैरे किती जनरेट होती ती हे करतोय। नंतर रेल्वे स्टेशनच्या विड्थबद्दल साशंक होते तर त्याबद्दलची शंका दूर करण्याचं काम वेदांशच्या माध्यमातून आणि नकाशाच्या माध्यमातून ते केलेलं आहे। पण हा प्रस्ताव अतिशय चांगला आहे कारण दोन्ही शासनाच्याच जागा आहेत आणि याच्यामध्ये रेल्वे स्टेशनची इकडची जागा ही अतिशय चांगल्या तऱ्हेनं युटिलिटीमध्ये येऊ शकते। पार्किंग पण आज अमरावतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की पार्किंग कुठेच नाही। दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिक कंजेशन खूप वाढलं आहे। म्हणजे आताही मी गाडगेनगरकडून आलो तर मला यायला इतका उशीर झाला। तर दिवसासुद्धा ट्रॅफिक कंजेशन आणि रात्रीच्या वेळेला तर ट्रॅफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्या सगळ्या गोष्टीवर ह्या उपाययोजना होऊ शकतात ह्या आपल्या माध्यमातून। कारण त्याच्यानंतर अमरावती कॉन्फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन आहे त्या व्यापाऱ्यांची संघटना, त्यांनाही जेव्हा हे दाखवलं टेक्निकली दाखवलं तेव्हा त्यांनाही सुद्धा हे खूप आवडलं की अमरावतीचे नवीन स्वरूप खूप चांगल्या तऱ्हेनं राहील ज्यामध्ये रेल्वेचा कोणताही जास्त पैसा खर्च होणार नाही। म्हणून हे सगळं तुमच्याकडे पाठवून म्हणजे लोकांच्या डोमेनमध्ये ते यावं। समजा जर काही कोणाला शंका कुशंका काही असल्या तर वेदांशचा नंबर अवेलेबल आहे आणि तो नंबर पण देईल आणि त्या नंबरवर डेफिनेटली त्याच्याशी संपर्क साधावा।